नमस्कार. दिनांक 27 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर मुक्काम पोस्ट चिंचडगाव या ठिकाणी एका महिला कीर्तनकार ज्यांचं नाव आहे संगीताताई पवार यांची निर्घुण पद्धतीने म्हणजेच दगडाने ठेचून निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। ही हत्या नेमकी का करण्यात आली, कशासाठी करण्यात आली, हत्येचा मागचा नेमका उद्देश काय, मोटिव्ह काय, हे समजून घेण्याच्या अगोदर पोलिसांनी साधारणपणे 4 ते 5 दिवसाच्या अथक अशा परिश्रमाच्या नंतर श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक यांच्या मदतीच्या सहाय्याने 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। हे दोन्ही आरोपी परप्रांतीय आहेत आणि सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणातील वैजापूर या ठिकाणी शेतमजूर म्हणून काम करतात। या दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडल्याच्या नंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झालेला आहे। नेमकी ही घटना काय आहे, कशी घडली आणि नेमका हत्येचा मोटिव्ह काय हे जरा नीट समजून घ्या। दिनांक 27 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर मुक्काम पोस्ट चिंचडगाव या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरी कन्या आश्रम या ठिकाणी हबप संगीताताई पवार या त्या ठिकाणी राहतात। संगीताताई पवार या संन्यासी आहेत, त्याचप्रमाणे त्या अविवाहित देखील आहेत। या ठिकाणी राहून ते कीर्तनाच्या माध्यमातून लोक जागृतीचे कार्यक्रम करतात। त्याचप्रमाणे जेवढ्या काही अंधश्रद्धा असतील त्याचप्रमाणे स्त्री पुरुष महिला समानता यासाठीच्या गोष्टीवरती देखील संगीताताई पवार या आवर्जून अशा कार्य करतात। संगीताताई पवार यांची साधारणपणे 27 जून रोजी दगडाने ठेचून मंदिरामध्ये निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। ही हत्या झाल्याच्या नंतर संपूर्ण न्यूज चॅनल त्याचप्रमाणे स्थानिक पातळी आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संगीता पवार यांची हत्या नेमकी का झाली, कशामुळे झाली या संपूर्ण बाबीचा विचार करत असतानाच संगीताताई पवार यांच्या बंधूंनी गेल्या काही दिवसापूर्वी संगीताताई पवार यांनी काही जमिनीच्या संदर्भामध्ये काही भाष्य केलेलं होतं। या जमिनीच्या संदर्भामध्येच त्यांची हत्या झालेली असावी अशा प्रकारचा संशय त्यांनी निर्माण केलेला होता। मात्र पोलिसांनी श्वान पथक त्याचप्रमाणे फॉरेन्सिक पथक आणि CCTV यांच्या आधारे या 2 आरोपींना गजाआड केलेला आहे। या दोन्ही आरोपींना अटक केल्याच्या नंतर त्यामागचा नेमका मोटिव्ह आणि हत्या करण्याचा उद्देश हा पोलिसांना सापडलेला आहे। हे दोन्ही तरुण मध्य प्रदेश या ठिकाणातील आहेत आणि सध्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणातील वैजापूर तालुका चिंचडगाव या ठिकाणी शेतमजुरीचं काम करण्यासाठी आलेले आहेत। शेतमजुरीचं काम करत असतानाच शेतामध्ये किंवा गावामध्ये फिरत असताना या मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते। भाविकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात येतो। त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं चांदी आणि नाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे या मंदिरामधील सोनं चांदी आणि दानपेटीतील पैसा चोरून आपलं आयुष्य सुधारण्यासाठी या 2 तरुणांनी ते कृत्य करण्याचा ठरवलं आणि त्या उद्देशाने त्यांनी दिनांक 27 जून रोजी त्या मंदिरामध्ये प्रवेश केला। मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम त्यांनी दानपेटी चोरण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ज्या संगीताताई पवार या झोपलेल्या होत्या या संगीताताई पवार यांच्या डोक्यामध्ये दगड घातला। दगडाच्या सहाय्याने त्यांची दगडाने ठेचून त्यांची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली आणि हत्या केल्याच्या नंतर त्यांनी त्या मंदिरामधील दानपेटी आणि त्या दानपेटीमधील जेवढा काही ऐवज होता हा सगळा ऐवज घेऊन हे दोन्ही तरुण त्या ठिकाणातून फरार झालेले होते। मात्र स्थानिक पातळीवरील CCTV असेल, फॉरेन्सिक पथक असेल आणि श्वान पथक यांच्या माध्यमातून पोलिसांनी जेव्हा संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा त्याच गावामध्ये एक तरुण असण्याची शक्यता काही गावकऱ्यांनी बोलून दाखवलेली होती आणि त्या आधारे पोलिसांनी त्या एका तरुणाला पकडलं। त्याचबरोबर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या असता आपणच हे कृत्य केलेलं आहे अशा प्रकारचं त्यांनी मान्य केलं। ही घटना एकाने केली की अन्य किती जण होते असं त्याला विचारले असता त्याने अन्य एका आरोपीची याच्यामध्ये मदत मिळालेली आहे असं त्याने सांगितलं। तो आरोपी सध्याला छत्रपती संभाजीनगरामधून मध्य प्रदेश या ठिकाणी जाण्यासाठी निघालेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर
रेल्वे स्टेशन या ठिकाणातून दुसऱ्या आरोपीला देखील अटक केलेली आहे. सध्याला या संपूर्ण घटनेचा उलगडा जरी झालेला असेल तरी काही प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की त्या दानपेटीमधून नेमका किती पैसे, सोने, चांदी आणि नाणी ही चोरण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे संगीताताई पवार यांच्या नातेवाईकांनी जे आरोप केलेले होते की जमिनीच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी संगीताताई पवार यांनी काही गोष्टी त्यांच्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना सांगितलेल्या होत्या, त्या जमिनीच्या प्रकरणावरून तर ही हत्या झालेली नाही ना, हा देखील प्रश्न निर्माण होतो आहे. आणि तिसरा म्हणजे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये 2 आरोपी जरी आढळून आलेले असले तरी हे परप्रांतीय आहेत. या परप्रांत्यांना या मंदिरामध्ये सोनं, चांदी, नाणी, भरमसाठ असा पैसा आहे, हे कोणी सांगितलं, त्यामागचा नेमका मास्टरमाइंड कोण आहे, आणि ही जी हत्या झाली ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग तर नाही ना, की कुणाला पैसे देऊन त्यांची हत्या करण्यात आलेली तर नाही ना. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आतापर्यंत झालेला नाही. शक्यता आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. सध्याला तरी हबप संगीताताई पवार यांची ज्या 2 तरुणांनी हत्या केली, या दोन्ही तरुणांना पोलिसांनी पकडलेलं आहे, अटक केलेली आहे आणि पुढील घटनेचा शोध मोहीम सध्याच्या घडीला सुरू झालेला आहे.